हाय फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओजमध्ये आपण नंबर म्हणजेच वचन हे शिकणार आहोत. तर एखाद्या नामाचे एक वचन, अनेक वचन म्हणजे सिंग्युलर नंबर अँड प्लुरल नंबर ते आपण शिकणार आहोत. बरेचदा मुलं एखाद्या नामाचे एक वचनाचे अनेक वचन करत असताना त्याला यस लिहून त्याचे अनेक वचन करत असतात. फॉर एक्झाम्पल बुक असेल तर त्याला ते बुकच्या समोर यस जोडलं की बुक्स होईल आणि असं ते प्लुरल फॉर्म करत असतात. फॉर एक्झाम्पल पेनचं यस जोडून त्याला पेन्स असं ते त्याचा प्लुरल फॉर्म करत असतात. पण हा जो नियम आहे हा प्रत्येकच नाऊनला किंवा नामाला त्याचा प्लुरल फॉर्म करत असताना लागू होत नाही. तर आज आपण एक असं नियम शिकणार आहोत की ज्या नामाचं शेवटचा अक्षर हा वाय असतो, तर ज्या नामाचं शेवटचा अक्षर वाय असतो अशा नामांचे प्लुरल फॉर्म कसं करणार ते आपण शिकणार आहोत. तर सर्वात आधी जो शेवटचा अक्षर असतो वाय त्याच्या अगोदरचा अक्षर एखादा लेटर सपोज कॉन्सोनंट असेल म्हणजेच व्यंजन असेल तर त्या वायच्या ऐवजी IES लिहून आपण त्याचा प्लुरल फॉर्म तयार करत असतो. तर सिटी या शब्दामध्ये आपण बघत आहोत की शेवटचा अक्षर हा वाय आहे आणि त्याच्या आधीचा अक्षर हा कॉन्सोनंट आहे. इथे पण वाय आहे, शेवटचा अक्षर बी हा सुद्धा कॉन्सोनंट आहे. इथे पण शेवटचा अक्षर वाय आहे आणि शेवटचा अक्षर वाय झाल्यानंतर त्याच्या आधी कॉन्सोनंट म्हणजेच डी आहे. तर अशा वेळेस आपण आता त्याचं प्लुरल फॉर्म करत असताना वायच्या ऐवजी फक्त आपल्याला IES एवढं लिहून त्याचं प्लुरल फॉर्म अगदी सोप्या पद्धतीने करता येईल. सिटी असेल तर सिटीज, बेबी असेल तर बेबीज, लेडी असेल तर लेडीज, अशा पद्धतीने आपण त्यांचा प्लुरल फॉर्म तयार करू शकतो. आता या ठिकाणी शेवटचं अक्षर वाय आहे, मात्र त्याच्या आधी कॉन्सोनंट नाही, हा ओ जो आहे हा वॉवेल आहे. वॉवेल म्हणजे स्वर आहे. आणि जर का असं असेल वायच्या आधीचा अक्षर समजा वॉवेल असेल तर मात्र त्याचं प्लुरल फॉर्म करत असताना त्याला यस जोडूनच त्याचा प्लुरल फॉर्म करायचा असतो. त्याला हा आपला नियम लागू होत नाहीत. धन्यवाद.